देशातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देणार. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान मोदींची घोषणा. कोचिंग क्लासेसची स्पर्धा मध्यमवर्गीयांना डोकेदुखी ठरत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. देशाच्या विकासासाठी युवा शक्तीची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणातून म्हटलंय. देशाच्या युवा शक्तीनं पुढे येऊन देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. देशात तयार होणारं उत्पादन जगात सर्वोत्तम असलं पाहिजे. आपण तयार केलेला माल जगात सर्वात चांगला असायला हवा. मालाच्या पॅकेजिंग पासून ते माल जगात सर्वात चांगला असायला हवा. देशातील उत्पादक आणि उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. पंतप्रधान मोदींनी विकसित भारतासाठी सप्तधारेचं आवाहन केलंय. निर्मिती क्षमता ही सप्तधारेतली पहिली धारा, तर शेती आणि उत्पादन दुसरी सप्तधारा, टेक्नॉलॉजी आणि संशोधन ही तिसरी सप्तधारा असल्याचं मोदींनी म्हटलंय. 2036चं ऑलिम्पिक भारतात व्हावं. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली इच्छा. देशातील प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी अभियान राबवणार. 5 ते 15 वर्षीय मुलांसाठी अभियान राबवण्याची घोषणा. शोधलेल्या मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन जागतिक दर्जाचं बनवण्याची घोषणा. संसदेत महिला आरक्षण विधेयक लागू व्हावं. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षीयांना आवाहन. आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन आपली वाटचाल सुरू. डिजिटल जगात चिपचं खूप महत्त्व. भारत स्वतःचा सेमीकंडक्टर प्लांट आणणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. जगातल्या सर्वोच्च बँकांमध्ये भारताची बँक असावी. जगातल्या सर्वोच्च फार्मा कंपनीत भारताची कंपनी असावी. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषणाद्वारे पंतप्रधान मोदींचं आवाहन. देशात 5 नव्या अणुभट्ट्या उभारणार. लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा. नव्या अणुभट्ट्यांमुळे 2047 पर्यंत 10 गीगावॅट ऊर्जा मिळेल. पंतप्रधान मोदींची माहिती. 12 वर्षात 700 शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन पोहोचवण्यात यश. आज 2.25 कोटी घरात पाईपलाईनद्वारे गॅस. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. 12 वर्षात सौर ऊर्जा 160 गीगावॅटपर्यंत वाढवल्याची मोदींची माहिती. देशातील सर्व रेल्वेगाड्या विजेवर धावू लागल्यात. गेल्या 10 वर्षात सर्व रेल्वेगाड्या विजेवर धावू लागल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून माहिती. आधी 30% रेल्वेगाड्या विजेवर धावत होत्या. आम्ही सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यात. मोदींची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईच्या मंत्रालयात ध्वजारोहण. मुख्यमंत्र्यांनी तिरंग्याला दिली सलामी. राज्यातील विकासाचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलाय. देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती हीच विकसित भारताची संकल्पना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात ध्वजारोहण. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा. राज्याच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलाय. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. बीड जिल्हा विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असल्याची सुनेत्रा पवार यांची माहिती. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची सुनेत्रा पवार यांनी दिली माहिती. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रायगडच्या मुख्यालयात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण. अलिबागमधील पोलीस परेड मैदानावर भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. जिल्हाधिकारी किशन चावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित. नंदुरबारमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण. ऑगस्ट अखेरीस समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वयंसेवकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोलीत ध्वजारोहण केले। दिपकेंच्या शाळा ठीक करा या मोहिमेला हिंगोलीतून सुरुवात। विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी अभियान सुरू केल्याची दिपकेंची माहिती। डोंबिवलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा रॅली। डोंबिवली पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रॅलीचं आयोजन। खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन परिसरात ध्वजारोहण। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्यात। सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत राज ठाकरेंकडून देशवासियांना शुभेच्छा। देशभर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून अहिल्यानगर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा संदेश देत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा। संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान येथील DK मोरे विद्यालयात साजरा झाला स्वातंत्र्य दिन। सर्व विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। तमिळनाडूचे मुख्यमंत्री C. जोसेफ विजय यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। सेंट जॉर्ज किल्ल्यावर ध्वजारोहण। यावेळी विजय यांचे आई वडील, चित्रपट निर्माते चंद्रशेखर आणि इतर कुटुंबीय सहभागी, तसंच अभिनेत्री त्रिशा हिचाही सहभाग। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले ध्वजारोहण। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण पार पडले। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपरण परिधान करण्यात आलं असून तिरंग्याच्या रंगात सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। पुण्यातलं श्रीमंत मोरया प्रतिष्ठान यांच्याकडून या फुल सजावटीची सेवा अर्पण करण्यात आली आहे। या सजावटीसाठी विविध प्रकारच्या 2 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। यामध्ये गुलाब, ऑर्किड, शेवंती, झेंडू, जिप्सो, जरबेरा, ब्ल्यू जिडी या फुलांचा समावेश आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त काल रात्रीपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि भक्त निवास येथे तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई। मंत्रालय आणि विधान भवन तिरंगाच्या रंगाने उजळून निघाल्यानं या वास्तूंचं सौंदर्य अधिकच खुलून गेलंय। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला आकर्षक तिरंगा रोषणाईने सजवण्यात आले। या रोषणाईमुळे इमारतीचं सौंदर्य अधिकच खुललंय। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिका भवन आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले। महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर तिरंग्याच्या रंगांनी रोषणाई करण्यात आली आहे। आज देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होतोय। रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तिरंगाच्या आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले। तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या या शासकीय इमारतींमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालाय। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले। नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर महाडचे नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। रायगड पोलीस दलातर्फे 1 अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचाऱ्यांनी तिरंग्याला सलामी दिली। यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर उपस्थित होते। भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या अंभोरा देवस्थान जवळच्या वैनगंगा नदीवरील भव्य अशा स्टेट ऑफ आर्ट पुलावरच्या रोषणाई सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेते। तिरंग्याच्या रंगाने उजळलेला हा पूल आणि नदीच्या पाण्यावर उमटणारं रोषणाईचं प्रतिबिंब पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतंय। देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक
बीबी का मकबरा या वास्तूला आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे। राष्ट्रध्वजाच्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगात ही वास्तू उजळून निघाली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले। या विशेष सजावटीमुळे इमारतीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही विद्युत रोषणाई, तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या इमारतींनी लोकांचं लक्ष वेधलं आहे। रायगडच्या पेण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। धरणाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। उपराजधानी नागपुरातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला राष्ट्रीय ध्वजाच्या 3 रंगांप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वास्तू आकर्षक दिसते। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावरही तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई। सध्या उजनी धरण 100% भरलं असून यातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत पाणी सोडलं जात आहे। कोइंबतूरमधल्या 112 फूट उंच असलेल्या महादेवाच्या शिल्पाला विद्युत रोषणाई। कोइंबतूरमधील ईशा योग सेंटरमध्ये आदियोगी अर्थात महादेवाचं खास शिल्प, महादेवाच्या शिल्पावर आकर्षक विद्युत रोषणाई। पहिल्या श्रावण शनिवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या नस्तनपूर येथील शनी मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। फुलांनी सजवलेला मंदिर गाभारा ठरतोय भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू। स्वातंत्र्य दिन आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी। संत गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल। भक्तनिवास आणि खासगी लॉजेस हाऊसफुल। ठाण्यातील संकल्प ऑक्सफर्ड न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा। आमदार रवींद्र फाटक यांनी ध्वजारोहण केल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत केलं चॉकलेटचंही वाटप। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अमित कांबळे या तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। आरटीओ अधिकाऱ्यांना कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप करत कारवाई होत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा तरुणाचा आरोप।